नमस्कार मंडळी, मी राज. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या सोशल मीडियावर खूप वेगवेगळी माहिती फिरते आहे. कोणी म्हणते 3,000 रुपये खात्यात जमा झाले, कोणी म्हणतं लाव लिस्टमध्ये नाही, तर कोणी म्हणतं अर्ज मंजूर असूनही पैसे आले नाहीत. मग नेमकी खरी माहिती काय आहे? रुपये 3,000 कोणाला मिळणार आहे? तुमचे पैसे अडकले असतील तर कारण काय? या सगळ्या प्रश्नांची पूर्ण, स्पष्ट, अधिकृत माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. म्हणून कृपया व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या मित्रजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला जाणून घेऊया रुपये 3,000 एकत्रित हप्ता म्हणजे नेमकं काय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र काही कारणांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते वेळेवर जमा झाले नाहीत. त्यामुळे आता सरकारकडून दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र 1,500 + 1,500 बरोबर 3,000 रुपये असे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, रुपये 3,000 सगळ्यांनाच मिळणार नाहीत. तर मग 3,000 रुपये कोणाला मिळणार? आता आपण खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. 3,000 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत? 3,000 हप्ता त्याच महिलांना मिळेल ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांची eKYC पूर्ण आहे, ज्यांचे बँक खाते DBT आणि NPCI मॅपिंगने सक्रिय आहे, ज्या महिला सर्व पात्रता निकष पूर्ण करतात. जर यापैकी एकही अट पूर्ण नसेल तर पैसे खात्यात येत नाहीत. यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. जसं की अनेक महिलांना वाटतं सगळं भरलंय तरी पैसे का नाही आलेत. याचं उत्तर आहे कागदपत्रांची पडताळणी. नंबर 1, आधार कार्ड. आधार कार्ड हे फक्त ओळखीसाठी नाही, तर eKYC आणि DBTसाठी मुख्य कडी आहे. आधारच चुकीचा असेल तर पूर्ण अर्ज अडकतो. नंबर 2, उत्पन्नाचा दाखला. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जुना किंवा चुकीचा दाखला असेल तर अर्ज मंजूर असूनही पेमेंट होल्डवर जातं. नंबर 3, पासबुक. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. फक्त आणि फक्त महिलेच्याच नावाचे किंवा त्यांच्या नावावरचे खाते चालते. संयुक्त खाते अजिबात चालत नाही. अनेक महिलांचे खाते नवऱ्यासोबत जॉईंट असते आणि त्यामुळे पैसे अडकतात. नंबर 4, महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र. मित्रांनो लक्षात ठेवा, ही योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे, म्हणून रहिवासी दाखला बरोबर असणं गरजेचं आहे. नंबर 5, वैवाहिक स्थितीचे कागदपत्र. जर महिला विधवा असेल, घटस्फोटित असेल तर जर योग्य कागदपत्र नसतील तर अर्ज अपूर्ण समजला जातो. आता आपण पाहूया अर्ज मंजूर असूनही पैसे का अडकतात. नंबर 1, NPCI किंवा DBT मॅपिंग नाही. ही सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे. आधार लिंक असतो पण DBT मॅपिंग नसते. पैसे बँकेतच अडकून पडतात. नंबर 2, आधारला अनेक खाते लिंक. जर आधारला 1, 2, 3 बँक खाती असतील तर सिस्टम कन्फ्यूज होते. नंबर 3, आधारला मोबाईल लिंक नसणे. OTP येत नाही. eKYC अपूर्ण राहते. नंबर 4, अपात्रता नंतर लागू होणे. अर्जानंतर आयकर भरायला सुरुवात झाली किंवा 4 चाकी वाहन घेतले तर अर्ज आपोआप अपात्र ठरतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर पैसे अडकले असतील तर काय करावे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नंबर 1, बँकेत जा. थेट शाखेत जाऊन NPCI किंवा DBT मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का ते तपासा. नंबर 2, CSC किंवा सेतू केंद्राकडे जा. तुमचा अर्ज क्रमांक द्या, eKYC आणि माहिती तपासून घ्या. नंबर 3, हेल्पलाईन. योजनेच्या अधिकृत हेल्पलाईनवर कॉल करा आणि कारण स्पष्टपणे समजून घ्या. मित्रांनो, रुपये 3,000चा एकत्रित हप्ता ऑटोमॅटिक येत नाही. तो मिळवण्यासाठी अर्ज मंजूर असणे आवश्यक आहे, eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे
आणि DBT ॲक्टिवेट असणे गरजेचं आहे. हे तिन्ही एकत्र असलेच पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर आजच तुमची बँक KYC अर्ज स्थिती सगळं तपासा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतर महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच खऱ्या सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी राज पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.